दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। लोकमंगल समृद्ध गाव अभियानांतर्गत कवठे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीनं वह्या वाटप कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। लोकमंगल समूहाचे अध्यक्ष तथा दक्षिण मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेनं आणि लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष अलका देवडकर आणि सचिव सचिन परमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये भजन कीर्तन करून पांडुरंगाची पालखी मिरवणूक संपूर्ण कवठे गावात काढून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायामधील संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग वाचन करून विद्यार्थ्यांना मोहित केलं। यावेळी लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे व्यवस्थापक संजय बागल, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शांतप्पा हेगोंडे, उमण्णा बसाटे, सदानंद पोद्दार, श्यामकुमार भंडारे यांच्या उपस्थितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी हेंगोडे यांनी अन्नपूर्णा विभागास भेट दिली। गोरगरीब आणि निराधारांसाठी एक मोठी अनाज या समस्त गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना माहिती यावेळी दिली। तसंच संजय बागल यांनी समृद्ध गावांतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रम जसं की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गोरगरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आरोग्य शिबिर, पर्यावरण संतुलित करण्यासाठी वृक्ष लागवड करणे यावर यावेळी माहिती दिली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल फाउंडेशनच्या व्यवस्थापिका दीपाली कोठारी, अनुप कुलकर्णी यांनी फाउंडेशनकडून वह्या देऊन सहकार्य केलं। लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे व्यवस्थापक संजय बागल, समन्वयक श्यामकुमार भंडारे, अमोल जोकारे, नितीन अलकुंटे यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।